जय महाराष्ट्र. नमस्कार. मी पत्रकार सचिन सुभाष राणे जुचंद्र. आपण पाहू शकता हा जो ब्रिज आहे नागाव पूर्वचा ईस्ट वेस्टला जोडणारा, या ब्रिजच्या कठड्याचं जे बांधकाम आहे ते अवघं एवढंच आहे. आणि खाली पाहू शकता किती खोल असं वातावरण आहे पहा. तर या संरक्षक जे कठडे आहेत त्यांच्यावर जाळ्या तरी बसवा, नाही त्यांची उंची वाढवा. जर हे काम जमत नसेल तर अपघात तर होतच राहणार. कारण पाहू शकता हे संरक्षक कठडे इतके लहान आहेत, की याच्यावर रात्रीच्या वेळी किंवा दिवसाही कपल बसलेले असतात. या कठड्यावरती पाहू शकता ब्रिजवर लांब अशी बसण्याची जागा आहे. ही जागा एकतर निमुळती तरी करा, नाहीतर ह्याला जाळी तरी लावा, नाहीतर याची उंची वाढवा. कारण हे जे एक ब्रिजवर जे आहे ते बसण्यासाठी योग्य स्थान आहे, त्याच्यामुळे याच्यावर बसतात कपल लोक. आणि पाहू शकता तिथून पाहिलं तर किती खोल आहे बघा. पाहू शकता वातावरण बघा तुम्ही. संरक्षक कठड्यामुळे खालचं दृश्य सुद्धा तुम्हाला दाखवतो की जेणेकरून अपघात होण्याचे फार चान्सेस आहेत. पाहू शकता आणि पाहू शकता हा कठडा काहीसा बंद केलेला आहे. एवढा मापाची तरी उंची पाहिजे, जेवढी या पिलरची उंची आहे तेवढ्या मापाची उंचीचं काहीतरी पाहिजे इथे. तेवढ्या मापाचे संरक्षक कठडे बनवले तर योग्य होईल. कारण समजा इथल्या तर संरक्षक कठड्यावर ही सुद्धा एक विधाचीच आहे, पाहू शकता तुम्ही. याच्यावर जर कोण बसलं तर खाली पडण्याचे भरपूर चान्सेस असतात. आणि महत्त्वाचं म्हणजे इथे ही जागा केली पॅसेज. या पॅसेजला कसे संरक्षक कठडे बांधलेत बघा, पाहू शकता. कारण इथे विद्युत वाहिनी आहे रेल्वेची, ओव्हरट्रेक वायर आहे. तर ह्याला कसे कठडे केलेत बघा, पाहू शकता तुम्ही. की फक्त कावळात बसू शकता याच्यावर. तर अशा प्रकारे जर कठडे केले तर अतिशय उत्तम होईल. पाहू शकता अशा प्रकारे जर उंचीचे कठडे जर केले किंवा अशा प्रकारे जर बॅरिकेड लावले आला या कठड्यांना सुद्धा तर चांगलं होईल. दोन्ही बाजूला लावलेत ना, पण जिथे लावायचे तिथे नाही का. बाकी जागा का कपलसाठी बसण्यासाठी ठेवली आहे का? जिथे लावायला पाहिजे तिथे लावतच नाही. पूर्ण ब्रिजला बॅरिकेड करा. MMRD असू दे आणि कोणी असू दे, पूर्ण ब्रिजला बॅरिकेड करा. कारण ही जागा जी आहे, जी निमुळती जागा जी आहे एक मीटर लांबीची, काय बसण्यासाठी केली आहे का लोकांना, तर इथे अपघात होण्याचे फार मोठे चान्सेस आहेत. मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तर ही जागा जी आहे पाहू शकता किती खोल आहे बघा. आणि अजून महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला दाखवतो, हे एक मीटर लांबीच्या जागा ठेवल्या आहेत ते कोणासाठी ठेवल्या आहेत? कपल लोकांना बसायला ठेवल्यात ना. अर्थ साफच होतो. कारण रेल्वेची ओव्हरहेड वायरला नुकसान होऊ नये किंवा त्याच्यावर कोणी बसू नये त्या भिंतीच्या कठड्यावर, म्हणून त्याला
तुम्ही हे करताय, बॅरिकेड लावताय, पण हा जो भाग आहे दाखवतो तुम्हाला मी. हा जो खालीचा जो भाग आहे याला बॅरिकेड का लावले जात नाही पाहू शकता पहा, किंवा जाळी वापरत का नाही याला पाहू शकता. आणि खालीचं स्वरूप बघा, ह्याच्यात जीव वाचूच शकत नाही पाहू शकता. या खाडीमध्ये ह्या स्वरूप बघा, खाडीचं या खाडीचं स्वरूप बघा, त्याला जीव वाचूच शकत नाही. पाहू शकता. बघा स्वरूप बघा खाडीचं, इतकं फेसाळलेलं पाणी आहे आणि एवढा प्रवाह जास्त जोरात आहे की हातातला मोबाईल सुद्धा थरथरत आहे बघा. आणि याच्यावर या गडावर या 1 मीटर लांबीच्या जागेवर लोक बसतात, हा कपल लोक बसतात. काहीतरी समजायला पाहिजे ना, ही खाडी म्हणजे का तुम्हाला हे वाटलं का, स्विमिंग पूल वाटलं का ज्याच्या कडेवर बसून तुम्ही आरामात बसू शकता, हवा खाऊ शकता. खाडी आहे आणि आग, पाणी आणि वारा, आणि याची मस्करीच नको. आणि सचिन सुभाष जुचंद्र यांची सुद्धा मस्करी नको. हे दाखवतो व्हिडिओ तुम्हाला मी. तर याच्यावर ताबडतोब कठडे लावले गेले पाहिजे. MMRDला विनंती आहे, विनंती का आग्रहच आहे आमच्या सर्वांचा आग्रह आहे, आमच्या सर्व पत्रकारांचा आग्रह आहे की ताबडतोब याला संरक्षण भिंत लावली गेली पाहिजे, बॅरिकेड लावले गेले पाहिजे किंवा जाळी लावली गेली पाहिजे. आग्रह आहे. पत्रकार सचिन सुभाष जुचंद्र. जय महाराष्ट्र.